हॅलो स्टुडंट्स, आज विद्यालयामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी धनश्री तुमच्या समोर घेऊन आले आहे कॉम्प्युटर सब्जेक्ट. तर कसे आहात तुम्ही सगळे? आजचा आपला चॅप्टर आहे स्क्रॅच आणि यामध्ये आपण पाहणार आहोत साऊंड आणि इव्हेंट्स ब्लॉक. ऑलरेडी आपण मोशन ब्लॉक्स पाहिलेले आहेत, लूप्स ब्लॉक पाहिलेले आहेत. तर तुम्ही नक्कीच ते व्हिडिओ पाहिलेले असतील आणि त्या सेशन नंतर तुम्हाला हा सेशन समजायला खूपच सोपे जाईल. ओके, तर साऊंड आणि इव्हेंट्स ब्लॉक काय असतात? साऊंड म्हणजे नावावरूनच समजतंय, आपण काही साऊंड्स ऍड करू शकतो. व्हॉइस आपला स्वतःचा सुद्धा रेकॉर्ड करून ऍड करू शकतो. आणि इव्हेंट्स ब्लॉक म्हणजे, आता इव्हेंट म्हणजे काय असतो? इव्हेंट म्हणजे कोणताही प्रसंग, जसे की समजा आपण काही लॉग इन करतोय. ओके, जीमेल अकाउंट मध्ये समजा आपण लॉग इन करतोय, तर लॉग इन करताना काय होतं, आपण ईमेल आय डी पासवर्ड देतो आणि लॉग इन असा जो बटन असतं त्याच्यावरती आपण क्लिक करतो. तर तो झाला एक इव्हेंट. म्हणजे तुम्ही काहीतरी ऍक्शन करण्यासाठी कॉम्प्युटरला इन्स्ट्रक्शन देत आहे. तर त्या पद्धतीनेच आपण स्क्रॅच मध्ये सुद्धा आपल्या स्प्राईटला इन्स्ट्रक्शन्स देऊ शकतो. ओके, तर चला पाहूया. तर हा आहे आपला स्प्राईट आणि हे आहे स्क्रॅच. ओके, तो याच्यात आपल्याला साऊंड आणि इव्हेंट्स ब्लॉक, साऊंड ब्लॉक हा आहे मॅजेंटा टाइप कलर आहे याचा, आणि इव्हेंट्स म्हणजे हा पिवळ्या कलरचा ब्लॉक. तर साऊंड ब्लॉक मध्ये काय काय आहे पाहू. प्ले साऊंड, अंटिल डन, स्टार्ट साऊंड, स्टॉप ऑल साऊंड्स, चेंज इफेक्ट बाय, सेट इफेक्ट टू, क्लिअर साऊंड इफेक्ट्स आणि चेंज व्हॉल्यूम बाय आणि सेट व्हॉल्यूम टू. तर हे आहेत साऊंड ब्लॉक्स. तर आता प्ले साऊंड अंटिल डन म्हणजे काय? ज्यावेळी आपण एखादी कृती करतो त्यावेळी ते होण्यापर्यंत तो साऊंड व्हायला हवा. ओके, जसे की इथे तुम्ही पाहू शकता, साऊंड केल्यानंतर इथे फक्त मिओ या नावाचं साऊंड आहे आणि दुसरा ऑप्शन आपल्याला मिळतो रेकॉर्ड. तर हे काय आहे ते आपण पाहू. आपल्या इथे ऑलरेडी आपल्याला माहिती आहे, कोड ब्लॉक आहे, सॉरी कोड टॅब आहे, कॉस्ट्युम्स टॅब आहे आणि साऊंड्स टॅब आहे. ओके, तर साऊंड मध्ये तुम्हाला इथे दिसतंय हे वेव्ज आहेत. तर आपल्याला माहिती आहे साऊंड्सच्या वेव्ज असतात आणि इथे एक हा म्याव नावाचा साऊंड दिसतोय. ओके, हा तुम्ही डिलीट सुद्धा करू शकता. तर साऊंड ऍड कसा करायचा? इथून तुम्ही साऊंड ऍड करू शकता. तर चूज अ साऊंड, इथे 4 ऑप्शन्स आपल्याला पाहायला मिळतात. अपलोड अ साऊंड, अपलोड साऊंड म्हणजे आपल्या कम्प्युटरमध्ये ऑलरेडी जो रेकॉर्ड केलेला साऊंड असतो तो आपण अपलोड करू शकतो. नेक्स्ट आहे सरप्राईज, म्हणजे रॅन्डमली कोणताही साऊंड इथे अपलोड होईल. देन रेकॉर्ड म्हणजे तुम्ही इन्स्टंटली इथे रेकॉर्ड करू शकता. तसेच चूज अ साऊंड, तर इथे ऑलरेडी जे स्क्रॅच कडून आपल्याला मिळालेले आहेत ते साऊंड्स इथे आहेत. तर इथे ॲनिमल्स साऊंड्स आहेत, इफेक्ट्स आहेत, लूप्स आहेत, नोट्स आहेत. ओके, तर अशा प्रकारे आपण साऊंड्स इथे करू शकतो. तर आता इथे समजा मी हा एक साऊंड घेतला, देन आणि एक आपण साऊंड घेऊ. ओके, आणि एक घेऊ. ऑलराईट,
तर आपण हे 3 साऊंड्स घेतलेले आहेत. तर हे साऊंड्स आपण इथे कसे ऍड करायचे, कोडिंग मध्ये जावं लागणार अर्थातच. देन प्ले साऊंड. आता इथे तुम्हाला ऑप्शन्स मिळतील. हे 3 ऑप्शन्स जे ऑलरेडी आपण ऍड केलेले आहेत, ट्रम्पेट, ॲलन क्रेक 2 आणि गिटार. आपण साऊंडला नाव सुद्धा देऊ शकतो. इथून तुम्ही नाव चेंज करू शकता, जसे सपोज साऊंड 1 अशा टाइपने नाव सुद्धा देऊ शकता. तर इथे साऊंड 1 असे सगळी नावं दिसतील. ओके. तर इथे आपण साऊंड चेक करू, कोणते कोणते साऊंड आहेत. ओके. नेक्स्ट आहे साऊंड मध्ये रेकॉर्ड. तर इथे आपण रेकॉर्ड करू शकतो साऊंड. असा डायलॉग बॉक्स तुम्हाला पाहायला मिळेल. तर तुम्ही इथे पाहू शकता वेव्स वरती जात आहेत, इथे फ्लॅशिंग होत आहे. त्याचा अर्थ मी जे बोलतीये ते त्याच्यासाठी माईक जो आहे तो काम करतोय. तर जर माईक ऍक्टिव्ह असेल तर अशा वेव्स तुम्हाला दिसायला मिळतील, आणि जर माईक ऍक्टिव्ह नसेल तर इथे कोणतीही वेव्ह दिसत नाही. पण हे रेकॉर्डिंग होत नाहीये सध्या, कारण की मी रेकॉर्ड वरती क्लिक केलेले नाहीये. तर बिगिन रेकॉर्डिंग बाय क्लिकिंग द बटन बिलो, म्हणजे हे बटन आपल्याला करावे लागेल. आता याच्यानंतर मी जे बोलणार आहे ते मी रेकॉर्ड करणार आहे. हॅलो स्टुडंट्स, मी धनश्री तुमचं आज विद्यालयामध्ये खूप खूप स्वागत करत आहे. तर हे आपण स्टॉप रेकॉर्डिंग केलं. ओके. त्यानंतर तुम्ही इथे ऐकून तुमचं रेकॉर्डिंग कट करू शकता. हे जे स्ट्रेट लाईन आहे ती आहे सायलेंट. ओके. देन तुम्ही ऐकू शकता. ओके. जर तुम्हाला हा साऊंड ठीक वाटला तर तुम्ही सेव्ह कराल, अदरवाईज री रेकॉर्ड म्हणजे परत रेकॉर्ड कराल. तर आपण हा साऊंड सेव्ह करू. ओके. आता पाहू. समजा इथे मी स्टार्ट साऊंड हा नेक्स्ट ब्लॉक आपण पाहण्यासाठी केला. तर रेकॉर्डिंग 1 इथे नाव आहे. या रेकॉर्डिंग 1 ला आपण माझं नाव देऊ, म्हणजे समजेल की हे रेकॉर्डिंग माझा आहे, माझ्या व्हॉइसचा आहे. तर इथे बाय डिफॉल्ट हे आलेलं आहे. इथून तुम्ही कोणताही साऊंड चेंज करू शकता, परत रेकॉर्ड सुद्धा करू शकता. तर हे धनश्री सिलेक्ट केलं. देन धनश्री तुमचं आज स्वागत करत आहे. तर अशा पद्धतीने आपण साऊंड्स ऍड करू शकतो. तसेच इथे स्टॉप ऑल साऊंड्स म्हणजे तुम्ही एखादी स्क्रिप्ट लिहिली, भरपूर कोडिंग लिहिलं, त्याच्यात ऑलरेडी भरपूर साऊंड्स दिलेले आहेत आणि त्याला स्टॉप करायचं आहे, तर इथे स्टॉप ऑल साऊंड्स असे तुम्ही करून ते सगळे साऊंड्स एकत्र बंद करू शकता. ओके. नेक्स्ट आहे चेंज पिच इफेक्ट. तर पिच काय असतं? पिच म्हणजे गाण्याचा उतार चढाव, त्याला म्हणतो आपण पिच. तर पिच हा वाढवू शकता, कमी करू शकता. तसेच हे पॅन लेफ्ट राईट या गोष्टी तुम्ही इथे सेट करू शकता. सेम सेट पिच मध्ये तुम्ही सेटिंग करू शकता. देन क्लिअर साऊंड इफेक्ट्स म्हणजे जसं आपल्याकडं इथे लुक्स मध्ये क्लिअर ग्राफिक इफेक्ट्स असं होतं,
हे होतं. तर ग्राफिक इफेक्ट म्हणजे लुक्स आपले चेंज व्हायचे, म्हणजे आपले लुक्सचे जे इफेक्ट्स आहेत ते क्लिअर व्हायचे. आणि साऊंड्स मध्ये क्लिअर साऊंड इफेक्ट्स म्हणजे जेवढे साऊंड इफेक्ट आपण दिलेले आहेत ते सगळे चेंज होतील. ओके. तर नेक्स्ट आहे चेंज व्हॉल्यूम बाय. सेम, तुम्ही व्हॉल्यूम वाढवू शकता, कमी करू शकता. सेट व्हॉल्यूम, तुम्ही कितपत तुम्हाला व्हॉल्यूम पाहिजे ते सेट करू शकता. तर हे झाले सगळे साऊंड्स इफेक्ट. ऑल राईट. आणि शिवाय आता साऊंड्स मध्ये आणि एक खूप विशेष अशी गोष्ट आहे इथे. इथे तुम्ही हा साऊंड कॉपी सुद्धा करू शकता. कॉपी करा, देन पेस्ट, then again copy, paste. Hello students, मी धनश्री तुमची आज विद्यार्थी. तर इथे काय झालं, इथे त्याच साऊंड मध्ये हे कॉपी आणि पेस्ट झाले. ओके. आणि समजा आता हा जो साऊंड आहे तुम्हाला कॉपी करायचा आहे आणि नवीन याचा अनेक साऊंड बनवायचा आहे, तर कॉपी टू न्यू करू शकता आणि इथे साऊंड टू, साऊंड 1 जसा आहे तसा इथे साऊंड 2 येईल. हा आहे याची कॉपी. ओके. तर अशा पद्धतीने तुम्ही कॉपी सुद्धा करू शकता. आणि इथून सुद्धा तुम्ही साऊंडला फास्ट करू शकता, स्लो करू शकता, लाऊडर करू शकता, सॉफ्ट करू शकता. पहा. देन लाऊडर, फेड इन, फेड आउट करू शकता. रोबोटिक साऊंड सुद्धा देऊ शकता. रिव्हर्स ऑप्शन पण आहे. आणि काही पार्ट आपण डिलीट सुद्धा करू शकतो. ओके. तर आज आपण काय शिकलो, आज आपण पाहिलं साऊंड टॅब मध्ये आपण आपले व्हॉइस इफेक्ट्स कसे देऊ शकतो आणि त्याला एडिट पण कसे करू शकतो. ओके. तसेच आपण पाहिले की आपण कसे रेकॉर्डिंग करू शकतो आणि बाहेरचे साऊंड सुद्धा वापरू शकतो. ओके. थँक यू. हॅव अ नाईस डे.